नमस्कार भावनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे डे 6 चेस्ट डेमध्ये. चेस्ट डेची सुरुवात केली आपण एक वॉर्मअप सेटने आणि त्याच्यानंतर आपण गेलो 3 वर्किंग सेटकडे विथ इन्क्लाइन डंबल फ्लाईज. पहिल्या सेटमध्ये होते 16 रेप्स, दुसऱ्या सेटमध्ये होते 14 आणि तिसऱ्या सेटमध्ये होते 12 रेप्स. ते इन्क्लाइन डंबल फ्लाईज झाल्यानंतर आपण गेलो इन्क्लाइन प्रेसकडे. इन्क्लाइन प्रेसमध्ये 20 kgने पहिल्या सेटमध्ये आपण मारले 14 रेप्स, दुसऱ्या सेटमध्ये मारले 12 आणि तिसऱ्या सेटमध्ये मारले 11 रेप्स. प्रत्येक सेट टिल द फेल्युअर होता. इन्क्लाइन डंबल प्रेस झाल्यानंतर आपण वळालो फ्लॅट बेंच डंबल प्रेसकडे. फ्लॅट बेंच डंबल प्रेसमध्ये टोटल 3 सेट घेतले. पहिल्या सेटमध्ये आले 12 रेप्स, दुसऱ्या सेटमध्ये आले 10 रेप्स आणि तिसऱ्या सेटमध्ये आले 9 रेप्स. फ्लॅट डंबल प्रेसेस झाल्यानंतर आपण वळालो फ्लॅट डंबल फ्लायजकडे. त्याच्यामध्ये 7.5 kgने 3 सेट मारले. पहिल्या सेटमध्ये आले 14 रेप्स, दुसऱ्या सेटमध्ये आले 12 आणि तिसऱ्या सेटमध्ये आले 11 रेप्स. फ्लॅट डंबल फ्लाईज झाल्यानंतर आपण डिक्लाइन डंबल फ्लाईजकडे गेलो. त्याच्यामध्ये पण आपण 3 सेट मारले 5 kgच्या वेटने. पहिल्या सेटमध्ये आले 14 रेप्स, दुसऱ्या सेटमध्ये आले 12 आणि तिसऱ्या सेटमध्ये आले 11 रेप्स. डिक्लाइन फ्लाईज झाल्यानंतर आपण गेलो पुशअप्सकडे. तुम्हाला खरं सांगतो, सगळा एक्सरसाइज झाल्यानंतर पुशअप मारण्यात जीव जातो. टोटल त्याचे 3 सेट घेतले. पहिल्या सेटमध्ये आले 12, दुसऱ्या सेटमध्ये आले 11, तिसऱ्या सेटमध्ये आले 9 रेप्स. नमस्कार भावांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे जिम लॉजिकच्या नवीन एपिसोडमध्ये. मी आज खुश होण्याचं कारण म्हणजे की एकच, असला वर्कआउट प्रॉपर झाला आहे ना, एकदम 6मध्ये एकदम प्रॉपर वर्कआउट, प्रॉपर डाएट, प्रॉपर स्लीप, प्रॉपर स्ट्रेस घंटा अजिबात नाही. ठीक आहे, बरं ते सगळं जाऊ दे. आजच्या टॉपिकवर येऊ. आज आपण बोलणार आहे प्रायमरी आणि सेकंडरी मसल विषयी. ठीक आहे, तर मी काल म्हटलं स्प्लिट सांगताना म्हटलं होतं की नाही का, प्रायमरी मसल सेकंडरी मसल आहे. तर प्रायमरी आणि सेकंडरी मसलची कन्सेप्ट आहे काय आणि ती म्हणजे कुठे यूज होती ते आज आपण शिकूया. ठीक आहे, तर प्रायमरी मसल म्हणजे काय, तुमचा एखादा पर्टिक्युलर मसल जो तुम्ही ट्रेन करताय. म्हणजे जर तुम्ही बायसेप ट्रेन करताय हां, तर तुमचा एखादा मसल जर इन्व्हॉल्व्ह होत असेल तर बायसेप झाला तुमचा प्रायमरी मसल, आणि जर तो दुसरा इन्व्हॉल्व्ह होणारा जो मसल आहे तो झाला तुमचा सेकंडरी मसल. जसं की आता मी असा उभा आहे आणि मी हॅमर कर्ल करतोय. आता हॅमर कर्ल कुठे येतो, इथे येतो, बरोबर आहे का. त्यानंतर जेव्हा तुमचा हा पार्ट इन्व्हॉल्व्ह होतो, हा झाला फोरआर्मचा पार्ट. पण जेव्हा प्रायमरी मसल ह्यातमध्ये कुठला झाला की तुमचा झाला बायसेप आणि सेकंडरी मसल झाला तुमचा फोरआर्म. तसंच चेस्ट मारताना तुम्ही कधी ॲनालाइज केला असेल तर चेस्ट मारताना तुमचा शोल्डरसुद्धा इन्व्हॉल्व्ह होतो. म्हणजे प्रायमरी मसल झाला तुमचं चेस्ट आणि सेकंडरी मसल झाला तुमचा शोल्डर. ठीक आहे, आता आपण समजून घ्या की कुठले कुठले मसल स्ट्रेन करताना कुठला मसल इन्व्हॉल्व्ह होतो. म्हणजे कुठला प्रायमरी मसल आहे आणि कुठला सेकंडरी मसल आहे. आणि तो आपल्या जेव्हा आपण वर्कआउटचा स्प्लिट ठरवतो तो कसा प्रायमरी आणि सेकंडरी मसलच्या बेतानं कसा ठरवला पाहिजे. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा तुमचा प्रायमरी मसल आहे चेस्ट. जेव्हा तुम्ही ट्रेन करता तेव्हा तुमचा सेकंडरी मसल असायला पाहिजे शोल्डर. जर तुम्ही चेस्ट मारताना जास्तीत जास्त जर ट्रायसेपवर येत असेल तर तुम्ही काय तर चुकताय, म्हणजे सेट तुमचा कुठं तर चुकतोय. म्हणजे त्याच्यामध्ये तर कसं आहे की तुम्ही एकदम स्ट्रेट आर्म्स ठेवून अशी जर ठेवून जर तुमचा ट्रायसेपवर येतोय, थोडेसे असे बेंड करून बघा, होऊन जाईल. म्हणजे त्याचे व्हिडिओज तुम्हाला यूट्यूबवर मिळून जातील की कसा एक चेस्टचा एक्सरसाइज परफॉर्म करायचा वगैरे वगैरे. त्याच्यानंतर आपण बोलूया तुमचा शोल्डर जेव्हा तुम्ही मारता तर त्याच्यामध्ये झालं तुमचं शोल्डर प्रायमरी मसल आणि त्याचा सेकंडरी मसल आहे ट्रायसेप. हां, शोल्डर मारताना तुमचा ट्रायसेप इन्व्हॉल्व्ह होणार, पण तो जास्त पण ओव्हर ट्रेन नाही झाला पाहिजे. त्याच्यानंतर तुमचा प्रायमरी मसल असेल बॅक. आता जेव्हा तुम्ही बॅक ट्रेन करता तेव्हा तुमचा बायसेप इन्व्हॉल्व्ह होणारच, पण तो जास्त पण नाही झाला पाहिजे ज्याने की तुमची बॅक अंडर डेव्हलप राहील. ठीक आहे, पुढचा तो जो मसल आहे क्वाड्स म्हणजे मांड्या, इकडच्या समोरच्या मांड्या. ठीक आहे, क्वाड्स मारताना त्यातलं पण मोस्ट ऑफ द तुमचं लंजेस आणि स्क्वॉट्स घेताना ना तुमचे ग्लूट्स आणि हॅमस्ट्रिंग थोडेफार इन्व्हॉल्व्ह होते. म्हणजे ऑफकोर्स त्याच्यामध्ये काप्स पण इन्व्हॉल्व्ह होते.
तर मग हे तिन्ही थोडेफार इन्व्हॉल्व होतात, पण मेनली फोकस तुमचा प्रायमरी मसलवर असला पाहिजे. सेकंडरी मसल तुमचा इन्व्हॉल्व झाला पाहिजे, ट्रेन नाही झाला पाहिजे पूर्ण. ठीक आहे, तर ती आहे प्रायमरी आणि सेकंडरी मसलची कन्सेप्ट. आता आपला जेव्हा स्प्लिट आपण ठरवतो तेव्हा आपण नेहमी हे विचार करा की तुमचा प्रायमरी मसल तुमच्या वर्कआउटच्या स्प्लिटमध्ये आधी ट्रेन झाला पाहिजे, ज्याने की काय होईल, एकतर सेकंड मसल जो सेकंडरी मसल आहे तो ॲक्टिवेट पण होतो आणि प्रायमरी मसल व्यवस्थित ट्रेन पण होतो. ठीक आहे, तसं मग तुमचे जे आता मी काल जे स्प्लिट सांगितले ते सगळे प्रायमरी आणि सेकंडरी मसलवरच आहेत. म्हणजे सगळ्यात आधी तुम्ही प्रायमरी मसल ट्रेन करणार आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा सेकंडरी मसल ट्रेन करणार. तरीही तुमचा वर्कआउट स्प्लिट डिसाईड करण्यात किंवा प्रायमरी सेकंडरी मसलच्या याच्यामध्ये काहीही कन्फ्युजन असेल तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आणि ही बॉडी रिकम्पोजिशनची जर्नी जर जॉईन करायची असेल किंवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि जर नोटिफिकेशन हवे असतील तर बेल आयकॉनवर क्लिक करा.